आले होते पुढे खाली घ्या अरे घ्या बघ इथे बघ मागे मागे झालं का सीएम दिल्लीला रवाना व्हायच्या आधी आपली बैठक झालेली आहे. काय नेमकं बोलून झालेलं आहे? बैठक नव्हती आमच्या गुलाबराव पाटील साहेब संजय राठोड साहेबांनी आमची काल मान्य सीएम साहेबांची भेट होऊ शकलेली होती आणि म्हणून आम्ही सहज भेटायसाठी आलो आणि साहेब आता दिल्लीला जाणार आहे दुपारनंतर. साहेबांची चर्चा केली, त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही, बैठक वगैरे असं काही नव्हतं. मंत्रिमंडळासंदर्भात काही चर्चा झाली, काही नावं घेतली, काही संधी देणार काय बोलणं झालं? नाही आम्ही तो विषय हे बघा, शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, दिघे साहेबांनी आम्हाला पक्ष शिस्त शिकवलेली आहे आणि आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही पक्षाचे सगळे अधिकार हे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्यामुळे ते निर्णय घेतील आणि काल पक्षाची भूमिका, महायुतीतले एक मुख्य घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे. जी साहेबांनी भूमिका स्पष्ट केली आमची सगळ्या आमदारांची भूमिका. मुख्यमंत्रीपदी मराठा चेहरा असावा ही मागणी होती, त्यामध्ये काही आता हे कसं आहे, समाजामधनं आता मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल, माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांच्या मराठा समाजाचे विशेषतः प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न मागच्या 2-2.5 वर्षामध्ये या ठिकाणी आपण सोडवले. खूप सवलती दिल्या, मराठा समाजाला दिल्या, सकल मातन समाजाला दिल्या, ओबीसी समाजाला दिल्या. साहेबांनी कुठलाही घटक माननीय शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये वंचित राहू दिला नाही, ठेवला नाही. सरळ हातानं सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी दिलं. त्यामुळे प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. त्याप्रमाणे जर अशी चर्चा असेल तर लोकांसाठी ज्या नेत्यानं केलंय, अनेक वर्ष न झालेले प्रश्न सोडवले, त्यामुळे ती आपलेपणाची भावना आहे. स्वतःला शिवसेना पंतप्रधानांनी निर्णय सोडलेला आहे. काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधलं, ती पक्षाची भूमिका आहे. महानगरपालिका निवडणुका महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत पुढे, त्या दृष्टीनं शिंदे साहेबांचा चेहरा किती महत्त्वाचा ठरतो आणि ती देखील चर्चा आहे. विधानसभेत यश मिळतं. मी सांगितलं ना आपल्याला की या संदर्भामध्ये सर्व अधिकार हे माननीय शिंदे साहेबांना आहेत, पक्षाचे, आमच्या पक्षाचे. त्यामुळं शिवसेनेमधले काय निर्णय घ्यायचे, कशा पद्धतीनं पुढची वाटचाल करायची आणि कशा पद्धतीनं संघटना पक्ष अधिक मजबूत करायचा, या बाबतीत माननीय शिंदे साहेब हे धोरण ठरवतील. शिंदे साहेब ज्याप्रमाणे पुढची कार्यवाही करायला आम्हाला सगळ्यांना सांगतील, त्याप्रमाणे पक्ष अधिक मजबूत करायचं काम माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केवळ मुंबईतच नाही, महाराष्ट्रामध्ये आम्ही महानगरपालिका निवडणूक महानगरपालिका त्यांचे निर्णय